या सृष्टीचे तुम्हीच मालक द्यावे सद्बुद्धी तुमच्या या बालक करतो तुमचा विधान तुमच्या हाती या जगाचा सूत्र तुमच्या कृपेने होतो दिवस रात्र लाभो सगळ्यांना तुमचे पुण्य पवित्र करतो तुमचा विधान तुमच्यापासून निर्माण झाल्या चार खाणी जलद श्वेतदंड उद्भिज लक्ष चौऱ्यास जीवनी या त्रिभुवन मध्ये तुमची जवानी करतो तुमचा विधान परमेश्वरानं या सृष्टीची सर्वप्रथम रचना केली चार खाणी निर्माण केल्या जारद श्वेतदंड उद्भिज जारद म्हणजे जारातून उत्पन्न होणारे अर्थात आम्ही तुम्ही गायमत शेळीमध्ये डुकर श्वेतज म्हणजे घामापासून ज्याची उत्पत्ती झाली असे श्वेतज उद्भिज म्हणजे बियापासून जमिनीतून उत्पन्न होणार आणि अंडज म्हणजे अंड्यातून ज्याची उत्पत्ती झाली अशा चार खाणी निर्माण केल्या त्याला वाटलं भूतलावर मानवी जीवनाची उत्पत्ती केल्याच्या वाणी तयार करायला पाहिजे आणि त्या वाणी तयार केल्या आहे का किती आणि कोणत्या खरी मुख्यवाणी चार तत्व शब्द नियम संयम तुमचे ते ज्ञान पाजर या जरा जीवाचे तुम्हीच कराल उद्धार करतो तुमचा माणसाच्या सध्यातून निर्माण होणारी वाणी वसंती म्हणजे हृदयस्थानातून निर्माण होणारी वाणी मध्यमा म्हणजे कंठस्थानातून निर्माण होणारी वाणी बोलतो या वाणीला या वाच्याला वैखरी वाणी वैखरी वाचा म्हटलं जातं चार खाणी चार वाणी लक्ष ठेवण्याची जीवनी कोणते आहे
तर पशूच्या 30 लक्ष, पक्ष्याचे 10, वृक्षाचे 20, पाण्यामध्ये तयार होणारे जे प्राणी आहेत 9 लक्ष, कुर्मी कीटक ज्यांना म्हणतो ज्याचं नेहमी झाडामध्ये वास्तव्य असतं 11 लक्ष आणि मानवाचे 4 अशा लक्ष 84 जीवांनी निर्माण केले. याच्या मागचे नेमके कारण या भूतलावर मानवी जीवनाची उत्पत्ती केली. पण हा माणूस राहिला नाही. माणसं तर सगळेच दिसतात, पण माणूस बनणं कठीण आहे. एकदा जर माणूस तयार झाला तर त्याचा पुनर्जन्म पुन्हा कधी होत नाही. माणसासारखा दिसत असून कुत्ते जर पशुसारखे असतील, कर्म त्याचे नालायक असतील, तर जगी जीवनाचे सारे घ्यावे जाणून सत्वर आणि त्याचे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर. कर्मानुसार जन्म घ्यावे लागतात. लक्ष 84 जीवनी मागे लागले आहे. मग लक्ष 84 जीवनी मागे लागले आहेत. या शिक्षितेमुळे अनेकदा भारत देश गुलाम झाला आणि याला स्वातंत्र्य मिळवण्याकरता त्या वीरांनी प्राणाची आहुती दिली. आणि म्हणून आठवण होते स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यासाठी अनेक वीर लढले. सुंदर कथाच या धरणीवर तपडले. राजगुरु सुखदेव भगत सिंग फासावर चढले. करतो त्यांचा छत्रपती शाहू, सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले आणि स्त्री शिक्षणाचे द्वार करून या खुले. महत्व शिक्षणाचे माझ्या आई बहिणीला मिळवून दिले. करतो त्यांचा आम्ही मधुपासून निर्माण झाला जातीवाद. माणसात सुरू झाला भेदान भेद. थोर महापुरुष करून या गेले बोध. करतो त्यांचा पुरुषवान राव हो. गुरुसुभान राव होता स्वर्गीय चिंदभोरजीची बाई. या संसाराच्या पायी म्हणत देव ठेवत नाही. स्वर्गीय कवी मदन मस्ताना सदा तुमच्या चरणास राही. शाहीर राजा हंस सुलाल कृष्ण गुण तुमचे गाईन माझ्या रामा. रामा माझ्या रामा. ओ भीमा जगतमा रामा माझ्या रामा. भीमा जगतमा. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना XY Z अन्य कोणताही कार्यक्रम असो, गायन कलेचे असो, नृत्य कलेचे असो, भजन असो, पूजन असो, हवन असो, कीर्तन असो, पूर्वीपासून चालत आलेली परंपरा हिंदू धर्माच्या नियमानुसार त्यासाठी भगवंताचं विधिवत पूजन केलं जातं. त्याला पूजन केलं जातं. नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात. आणि म्हणून शायरीच्या माध्यमातून रीतिरिवाजाप्रमाणे त्या परमेश्वराचं पूजन करतो आहे. सुंदर तर्ज आहे. मैं बेनाम हो गया. काय
माय बाप संत म्हणतात कोणत्याही पूजेला कोणत्याही कामाला सुरुवात करण्याच्या आधी मना घ्यावे हाती तोच गणाचा गणपती आधी मना करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आणि म्हणून कितूरवाले श्रीराम शहीर आमचे बाबाजी तुरा पार्टीचे बसतात म्हणायचे मैं वो गण को नहीं पूछता जो गौरा ने मटका बनाया था मट्टी का बनाया था मैं उस गण को नहीं पूछता जिसका शिव जी को गुस्सा आया था मैं उस गण को पूजा करता हूँ जो पिंड ब्रह्मांड का रचयिता है सकल सृष्टि का निर्माता है पण काही लोक मनाची पूजा करू लागले काही कलावंत काही शाही लोक म्हणतात कोणी पुस्ती गौरी गणाला कोणी पुस्ती आधी गणाला आणि मी तर पुजतो माझ्या मनाला आता मन हा पूजण्यासारखा आहे का माय बाप हा मन चंचल आहे याला पूजण्याची गरज नाही हा मन डुकरासारखा आहे हा बैलासारखा आहे संतांनी उपमा दिली आणि म्हणून या बैलाले या डुकराला आवरून ठेवा याला आवरून ठेवण्याकरता कशाची गरज आहे मार्गदर्शकाची गरज आहे गुरुवाची गरज आहे त्याकरता बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे मन आणि बुद्धीची एकाग्रता झाल्याशिवाय चित्ताचं शुद्धीकरण होणे हे अशक्य आहे आणि चित्ताचं शुद्धीकरण झालं नाही तर मानवी जीवन सफल करणारा कोणी मायचा लाल झालाय नाही आणि होणारही नाही माय बाप हो या मनाची ऐकणारे मनाची पूजा करणारे आसारांसारखे रामरहीम सारखे जेलमध्ये गेले हो कितीतरी लोकांनी लाता खाल्ले कपडे फाटकले लोकांच्या चांगल्या माणसाची मानहानी झाली या मनाची ऐकणाऱ्या लोकांची आणि म्हणून माझी पूजा कशी माय बाप हो इंसानियत आदमी को इंसान बना देती है हर लगन मुश्किल को आसान बना देती है लोग ये भी जाते मंदिरों में पूजा करने अस्थाई पत्थर को भगवान बना देती अरे जितना विश्वास है जितना देव है जितना विश्वास नाही जितना देव नाही मी म्हणत नाही भाऊ तिथं देव आहे संतांची वाणी आचार वाचून पाहिले का कोणी आचरणात थांबणे महत्वाचे आहे देव दिसत नाही म्हणून विश्वास करत नाही देव बघण्यासारखी वस्तुस्थिती नाही अनुभव करणारी वस्तुस्थिती आहे देव दिसत नाही म्हणून विश्वास करत नाही माय बाप हो दुधामध्ये दही असते ताक असते लोणी असते पण तो दिसून येते का नाही या शरीरात आत्मा आहे ती आत्मा दिसत नाही म्हणून हा ती आत्मा नाही का ती आत्मा नाही का ती आहे आणि म्हणून याची शरीराची हालचाल होते माय बाप ऐका काय म्हणतो जीवाकडे का पूजू याचा जन्मना वाही तो तुम्हारी सुमना वाही तो तुम्हारी सुमना
पण त्या ठिकाणी जास्त वेळ, जास्त दिवस, जास्त काळ, जास्त हप्ते, जास्त 15 वेळा, जास्त महिने, जास्त वर्षापर्यंत तो भाई भक्त त्या तीर्थक्षेत्रामध्ये राहत नाही. याचा कारण तीर्थक्षेत्राच्या मंदिरात, त्या देवस्थानामध्ये देव नाही आहे. मी म्हणत नाही, संत म्हणतात जत्रा में बिठाए फतरा तीरथ बनाए पाणी, दुनिया भरी दिवानी तो पैसे की दुर्धानी. अरे आहे म्हणत तर पावते म्हणा. म्हणून शहाण्याचं म्हणणं आहे, कर्म नेक कर बंदे किस्मत बनी रहेगी दासी. कर्माला फार मोठं महत्व आहे. कर्म नेक कर बंदे किस्मत बनी रहेगी दासी. यावा घूमने की जरूरत नहीं क्योंकि घर में मत काशी. संत म्हणतात, राष्ट्रसंतांचं म्हणणं होतं सारं जग फिरून अर्थ नाही, आवडलं सारखे तीर्थ नाही, पण आम्हाला त्याचं भान राहिले ना ती सुखात का. पण म्हणून काय म्हणतो ऐका माय बाप हो. माझ्या प्रत्येक सदा तुम्हाला विचार करायचा आहे, कोणत्या ठिकाणी सुख आहे. चारे खाली फिरून आला माणूस. हा प्रश्न विचारला अजूनही त्या गवळणीकडून दूध घेतलं, पण तिची उदारी 4 युगापासून आहे म्हणतात मान्यवर शाही साहेब. ते उदारी अजूनही आपण चुकवलं नाही. ते उदारी चुकलीच नाही. आता ज्यानं उदारी चुकवली, ज्यानं उदारी चुकवण्यासारखे कर्म केले त्याचा पुनर्जन्म कधी झाला नाही. तुम्हारी